मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी व्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवरती। आणि पब्लिक आपण मुंबईला गेलतो, तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असतील। जरांगे पाटील उपोषणाला बसले होते आणि आज हे उपोषणाचा पूर्ण लढा म्हणजे मराठ्यांचा लढा कंप्लीट झालेला आहे। आणि आज मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे, तर आरक्षण भेटलंय तर धिंगाणा होणारच ना भाई, पोरं ऐकणार का? तर काय विषय झालेला आहे पहा, पूर्ण पोरं गोळा झालेले आहेत तिथं। हे पहा आपले पूर्ण पोरं गोळा झालेले आहेत। एक मराठा मोठी मराठा। तर पब्लिक हे पहा पोरं गोळा झालेले आणि थोड्याच वेळात नाही का डीजे येणार आहे आणि डीजेचीच वाट पाहतोय आम्ही सारे पूर्ण। आणि झेंडे ते तयार केलेले आहेत। हा मराठा सेवकच आहेत आपण सारे। ते पोर आहेत, आपण मराठा सेवक। एक मराठा कोटी मराठा। तर थोड्याच वेळात आता डीजे येणार आहे, मग डीजे आल्यावर आपल्याला मिरवणूक काढायची पूर्ण गावात, म्हणजे असं डीजे फिरवायचं आहे। तर चला मग बघू कसं काय पूर्ण व्हिडिओ शेवट लोक बघा, खूपच मजा येणार आहे आज। आणि आज भाई फुल्ली जोश मध्ये या, समजू नका जायला नाही आज। नाही थोडेसे प्रश्न विचारू आपल्या मराठा सेवकांना। तर तुम्हाला काय वाटतं आरक्षण भेटलं आपल्याला? आता आरक्षण भेटलं, खूप आनंद झाला। जरांगे पाटलाची ही कमीत कमी 20 वर्षापूर्वीची संकल्पना होती। त्यामुळे जरांगे पाटील यांनी स्वतःचं आयुष्य मराठा समाजासाठी म्हणजे त्यागाची भूमिका केली होती। आणि त्यांच्या केलेल्या प्रयत्नाला पांडुरंगाच्या आशीर्वादाने यश आलं, लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने यश आलं। आणि आम्ही याच्यामध्ये आज खूप खुश आहे। आज आमच्यासाठी दिवाळी। तुम्ही काय बोलता बोलू बाप्पा? आज आम्ही जरांगे पाटलाच्या या लढ्याला यश आल्यामुळं आम्ही सर्व मराठवाड्यातील आणि समस्त महाराष्ट्रातील मराठा बांधव आज आम्ही आनंदी आहोत। आणि हा विजय जरांगे पाटलाच्या भूमिकेमुळे आणि त्यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे हा मराठ्याला हे कुणबीतून आरक्षण भेटलेलं आहे आणि मराठ्यांचा आज विजय झालेला आहे। आज जरांगे पाटलामुळं आज मराठ्यांचा विजय झालेला आहे। त्याच्यामुळं त्याच्यानंतर सुद्धा जरांगे पाटील जो शब्द टाकतील, आज जरांगे पाटील सर्व मराठा समाजाच्या देवघरात जाऊन बसलेले आहेत आणि मराठा समाजासाठी जरांगे पाटील हे देव आहेत। तुम्ही काय सांगता? आमचं काय एक मराठा मोठी मराठा। तर पब्लिक अशी संकल्पना घेतली आणि आपले गावचे उपसरपंच यांची पण संकल्पना घेऊ। तुमचं काय म्हणणं आहे सांगा? जरांगे पाटलाच्या मेहनतीला आज खरंच यश आलेलं आहे। कारण की मराठ्यांनी दाखवून दिलंय एकी काय असते, एक मराठा कोटी मराठा। त्याबद्दल हा ऐतिहासिक विजय आहे। याचा फायदा सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांना नक्की होईल। आणि जरांगे पाटीलचा सर्व मराठ्याच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। एक मराठा लाख मराठा। तर पब्लिक हे जो विजय आहे का ऐतिहासिक झालेला आहे। आणि आपण मुंबईला गेलतो तर ते बी एक आपण ऐतिहासिक याच्यात भाग घेतल्याने झालेला आहे। आपण मुंबईला गेलो, ऐतिहासिक क्षणात भाग घेतलेला आहे आपण, असं झालेलं आहे। आणि त्याचा व्हिडिओ पण झालेला आहे। हे याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही। आणि त्यातली त्यात आपल्या मराठ्यांचा विजय बी झालेला आहे। आपल्या बंडू काकाकडून थोडी आपण संकल्पना घेऊ। काय बोलता तुम्ही? आता आपला विजय झालेला आहे आपल्या मराठ्यांचा, तर याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द काय बोलता? सर्व मराठी समाज बांधवांचे खूप खूप आभार। सर्वांनी खूप सहकार्य केलं, विशेष करून जरांगे पाटील आपले देव आहेत, त्यांनी आपण कधी विसरू नये। आणि ते आपल्या आता ते दुसरे दैवत झाल्यावरच आहेत आपल्याला। ते आपले देव आहेत, खूप लाख लाख आभार। आपण सारे मराठी मानतो, समजा सारे मराठी आम्ही त्याला मानतो। एक मराठा लाख मराठा। आपले भागन काका आहेत, तुम्ही काय बोलता ना आपला विजय झालेला आहे मराठ्यांचा याच्याबद्दल? बोलासारखं काय आहे, पाटलामुळे आज आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे। कडक कडक बोला एकदम, तवा बोलले तसं। श्रीराम मंदिरामध्ये पब्लिक आज हे नाही का खूपच आनंदी झालेले, त्याच्यामुळे हे असे तापले होते ना। तुम्हाला ते व्हिडिओ मोबाईल बंद होता म्हणून मी काढला नाही, तर असे तापले होते खतरनाक मध्ये। आज आनंदी आहेत म्हणून नाही का विषय झालेला आहे। ते दर्शक जास्त म्हणजे आनंदात बोल राहिले, नीट बोलून राहिले थोडंच आज आनंद व्यक्त करता येतो। एक मराठा कोटी मराठा आहे, लाख नाही लाख दुना झालं। पब्लिक हे जो पूर्ण लढा आहे हे 2-3 वर्ष लढा चाललेला आहे आपला। तर मग इथं नाही का पूर्ण पोरांचं युवा पोरं जे आपले मंडळ तर त्यांनी खूपच साथ दिलेली आहे आणि त्यांनी खूपच मदत केलेली आहे। तर त्यांचं पण आपलं 1-2 शब्द ऐकून घेऊ काय त्यांचं म्हणणं आहे। तर तुमचं म्हणणं काय आहे आता?
हा एक एक सांगा. प्रश्न विचारा. प्रश्न काय? नाही प्रश्न आता आपल्याला विजय झालेला आहे आपला ऐतिहासिक विजय, त्याच्याबद्दल तुम्हाला जे वाटतं ते बोला बिंदास. मी प्रथम मनोज दादा जरांगे पाटील यांचं मनापासून आभार करतो. समाजाच्या वतीने करतो, टाके आंबडच्या वतीने करतो. प्रथमतः म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील सारखा माणूस कोणालाही मिळणार नाही. भाग्य आपला आहे की आपल्या मराठा समाजाला मिळाला आणि त्यांनी आपलं वर्षानुवर्षे असलेल्या लढ्याला आज यश मिळवून दिलेलं आहे. त्याबद्दल मी मनोज दादा जरांगेचे आभार मानतो. विरोधकांना मी एकच सांगतो, आमचे पाटील आणि तुमचा बाप हा कायम तुमच्यासोबत राहणार. हा बस. समाजांना माझा जय शिवराय. मराठा बांधवांना जय शिवराय. जे इथून कित्येक वर्षापासून लढा चालू होता, कित्येक बलिदान गेले आणि आज 2 सप्टेंबर बरोबर ना? 2 सप्टेंबर 2025 रोजी जे काय सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे त्याचा फायदा तर होणारच, पण हे जे यश आलं आहे सर्व समाजाने पाठिंबा दिला. त्याच्यात थोडेफार 10% विरोधक असतात, असले पाहिजे, त्यांनी काय फरक नाही पडा आम्हाला. पण जे आज यश मिळालंय त्याच्यात पाठीमागं कोण मोठे उद्योगपती असतील, अजून कोण असतील, सर्वसामान्यांनी जो पाठिंबा दिला. मुंबईत गेल्या सरकारने काय केलं नाही केलं, पण सर्व समाजाने आम्हाला पाठिंबा दिला. सर्व समाजाचे आभार, सरकारचे आभार. त्यांनी हे आम्हाला गॅजेट लागू केलं आणि इथून पुढं जे काय फायदा होईल आणि ज्यांच्यामुळं झाला माननीय श्री मनोज जरांगे पाटील त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. तर पब्लिक हे अशी आपले जे 2 शब्द आहे आपल्या युवा पोरांचे ऐकून घ्या आणि ते एकदम मस्त बोललेले आहेत आणि एकदम भारी बोललेले आहेत. तुम्ही बोलणार का? एकदम मस्त बोललेले आहेत, काही एकदम खतरनाक. तर हे आता डीजे येणार आहे, थोड्याच वेळात मिरवणूक पण निघणार आहे. पाहू मग कसं काय शेवट लोक व्हिडिओ बघावर का मजा येणार एकदम खतरनाक मध्ये त्याला आहे. आणि आता होणार भाई राडा. आपल्याला काय वाटतंय आज कसं काय विषय खतरनाक? आज आनंद वाटू राहिला आणि आज पूर्ण 11 वाजूस तर काय होणार? निघाना राडा. हे बघा पब्लिक पूर्ण तयार आहे भाई, झेंडा बिंडा एकदम रेडी केलेला आहे आणि आज पूर्ण होणार राडा. बोला काहीतरी बोला. बोल ना बिंदास. आज काय विषय? आज आरक्षण भेटलं आपला नाच बोल ना. खरंच कष्ट केले, मुंबईला व्हिडिओ काढले, एवढं किती कष्ट केले. यश आलं आणि मुंबईत गेल्याच्या नंतर यश आलं मराठा समाजाला. हे सर्वात मोठं मराठा समाजाचं यशस्वी पथक. एक मराठा, एक मराठा. चंद्रपूर आहे तोपर्यंत आरक्षण न उडणार हे पण ओबीसीतच.
पब्लिक ही अशी झाली आपली रॅली, आपल्याला आरक्षण भेटलंय, चांगली गोष्ट आहे, मस्त आनंद आम्ही व्यक्त केला इथं. आणि अशी रॅली तुम्ही पाहिलंच असन तर शेवटला व्हिडिओ पाहिलाच असन मी असं हे करतो. आणि भावी लोक चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक मराठा कोटी मराठा कमेंट करा. आणि अशीच एक्की राहून द्या मराठ्यांनो. मग एक्की जर ठुली ना तर काही पण होऊ शकतं भाई, डायरेक्ट काही पण गेम करू शकतो आपण. आणि आपण साऱ्यात जास्त संख्या आहे आपली. एक्की ठुतरा, एकमेकाला मदत करीत राहा, चांगलं जगत राहा. बाय बाय, भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.